मित्रांनो, आयुष्यात मी कशाला नाही नाही म्हटलं. जेव्हा जेव्हा जी संधी मिळाली त्याला हो म्हटलं. मी असं कधी विचार नाही केला, अरे संधी आली, हे करता येईल का आपल्याला, झेपेल का? कधी रडगाणं नाही रडलं. फोन पुसता पुसता तर असंख्य मी शिकत गोष्टी गेलो. माझ्याकडे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे सगळे कारखाने एक्सेप्ट टेल्को सगळ्या एस्केप सकट, सायंटिफिक एशिया सकट सगळीकडे फोन पुसायला जायचो. त्याच्यानंतर सगळ्या बँकात नव्हतं, एक्सेप्ट स्टेट बँकेत नव्हतो. सगळीकडे लोकं भेटोगाठी भेटत होती. हॉटेल ब्ल्यू डायमंड पुण्यात किर्लोस्करांच्या मालकीचं हॉटेल होतं. आताही त्याला ब्ल्यू डायमंडच नाव आहे. मध्ये त्याचं नाव मला वाटतं बदललं होतं. तिथे प्रभाकर पंत किर्लोस्कर बसायचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. एस एल किर्लोस्करांचे धाकटे पंत. मी ब्ल्यू डायमंडचे फोन पुसायला जायचो तिथे. फोन पुसता पुसता कधी फोन पुसताना आपोआप तो जो लुक होता माझा, एक कॉलेजचा मुलगा, एक व्यवस्थित टापटीप राहणारा, एक शाळकरी मुलगा किंवा कॉलेजचा मुलगा म्हणून एक आपोआप आपुलकी असायची समोर त्याला. प्रभाकर पंत किर्लोस्करांचा फोन पुसताना ते म्हणले, काय रे? म्हटलं काय सर? ताजला जाऊन मुंबईला फोन पुसणार का? मी म्हटलं का नाही, माझं भाग्य आहे तर तुम्ही मला त्याच्याकरता मदत केली तर. ते म्हणले तुला पत्र देतो. त्यांनी मला पत्र दिलं ताजमहल हॉटेलसाठी. मी म्हणलं येस, मी मुंबईला जाऊन आता मी फोन पुसणार. मी ताजमहल हॉटेल त्यांचं पत्र घेऊन ताजमहल हॉटेल मुंबईला गेलो. आयुष्यामध्ये बाहेरनं कधीतरी बघितलेलं, लांबनं बघितलेलं होतं, आतमध्ये प्रश्नच नाही. आणि गेलो आणि दारावर तो मोठा 6 फूट उंचीचा तो टिपिकल सरदार, जे मोठे मोठे असतात त्यांचे ते रक्षक, त्याच्याकडे मी माझं पत्र दिलं. आता ते पत्र दिल्यानंतर त्याने बघितलं माझा अवतार त्यावेळेचा. आमच्या वेळेला ती बेल बॉटमची पॅन्ट आम्ही घालायचो सिल्की, कारण महिन्यातनं एक इस्त्रीच तिला करायला लागायची. इकॉनॉमी असायची. धुतली तरी पटकन वाळली जायची. ते पायामध्ये ती बेल बॉटमची पॅन्ट, वरती बुश शर्ट, हाफ बुश शर्ट, पायामध्ये रबरी स्लिपर आणि हातामध्ये ती चामड्याची बॅग, त्याच्यामध्ये सगळं टेलिफोन पुसायचं सामान. आणि त्या सरदारजीला, मी सरदारजी का जो वॉचमन होता त्याला मी ते माझं पत्र दिलं. आता तो काय इंग्लिश वाचतो बिचतो नाही. त्याला वाटलं मी नोकरीची भीक मागायला, ए चल निकल इधर से, इधर कोई जॉब बीब नाही. मी त्याला समजून सांगतोय, अरे जॉब नाही, मेरा दुसरा काम आहे. माझी फिगर त्याला शाळकरी होते. मी एकदम घाबरलो होतो. प्रशस्त ते इतकं भयानक, सगळं भलं मोठं ते हॉटेल, ते वातावरण, त्या श्रीमंतांच्या गाड्या तिथे, आणि हा मला हकलतोय, जाओ जाओ इधर से, ऐसा कुछ नाही, नोकरी बिकरी कुछ नाही. आणि मग मी निघून आलो, कारण आत नाही जाऊ शकलो. मी किर्लोस्करांच्याकडे परत आलो आणि परत त्यांना सांगितलं, साहेब चुकलं माझा, माझा अवतार जो बघून त्या मला वॉचमनने आतच नाही सोडलं. ते म्हटले वेडाच का, त्याला कशाला विचारायचं, आज डायरेक्ट तो रिसेप्शन काउंटरला गेला असता. नाही सुचलं मला सर. ते गेला असतं तर त्यांनी ते पत्र वाचून सांगितलं असतं. पण तुझ्या अवतारामुळे त्यांनी सोडलं नाही. त्यांनी मला, प्रभाकर पंत किर्लोस्करांनी माझ्या आयुष्यातले त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही. तुम्हाला आज जो काही DSK दिसतोय त्याच्यामागे प्रभाकर पंत किर्लोस्कर, PL किर्लोस्कर म्हणायचे त्यांना, त्यांचा हात आहे. त्यांनी 100ची नोट काढून दिली. 100 रुपये छोटे नाही आहे, खिशातनं 100 काढून दिले. आजपासनं हे असली पॅन्ट घालायची नाही, रेग्युलर पॅन्ट, फुल शर्ट पाहिजे, शर्ट खोचलेला, पायामध्ये बूट पाहिजे, स्लीपर नाही पाहिजे, आणि गळ्यात टाय पाहिजे. हे त्यांनी 100 रुपये दिले. आणि त्या दिवसापासून हा DSK, DS कुलकर्णी, दीपक कुलकर्णी जे असेल ते अशा प्रकारचे पॅन्ट शर्ट घालतोय. कधी वयाच्या त्या 1900 कधीची गोष्ट असेल, ही 70ची गोष्ट असेल, वयाच्या 20 वर्षापासून. त्यामुळे भले सायकलवर टायवाला मुलगा एक फोन पुसायला सायकलवर जातोय, लोक हसत असतील, पण मला मजा वाटायची. आणि एक नूर आदमी दस्तूर कपडा हे कसं आहे ते कळलं की त्या दिवसापासून तुम्ही अप टू डेट राहणं. लहानपणी चण्यामण्या विकताना स्वच्छ कपडे तर माझे केव्हाही असायचे, पण आता तुम्हाला प्रोफेशन बदललं पाहिजे, तुम्हाला टाय घातला पाहिजे, फुलशर्ट घातला पाहिजे. हे प्रभाकर पंत किर्लोस्करांनी शिकवलं, त्यांच्या 100 रुपयाने शिकवलं. तेव्हापासून हा DS कुलकर्णी जो टाय घालतोय तो आजही घालतोय. मध्ये 80 साली बिल्डर झालं तेव्हा थोडा बिघडलो होतो. 1 वर्षापुरता टिपिकल बिल्डरचा ड्रेस घातला होता, सफारी, पांढरा सफारी, पांढरे बूट नव्हते पण सगळे टिपिकल. आणि मग सगळे बिल्डर इथलं वरचं बटन उघडं ठेवायचे, मी नाही ठेवत उघडं बटन. पण तो ड्रेसवर गेला, मग लक्षात आलं आपण मार खातोय. ड्रेस खूप महत्त्वाचा आहे. मी सफारी फक्त 1 वर्षच घातला, परत बिल्डर म्हणून हा टाय घालतोय. आजही शेवटपर्यंत हा टायच घालतोय. टाय घालून तुम्ही एक प्रोफेशनमध्ये एक तुमचं स्थान निर्माण करता. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असो, डॉक्टर असो, लोक अप टू डेट राहतात, त्यांचे त्यांचे ड्रेस करतात. तर तुम्ही बिझनेस करताना काय कपडे घालताय, कसे राहताय, कसे बोलताय, कसे वागताय, कसे हसताय, हे सगळं महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्या किर्लोस्करांच्या 100 रुपयांनी माझं आयुष्य बदलून टाकलं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK
घराला घरपण देणारी माणसं.